पाकिस्तानकडून भारतात 15 ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न. श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, लुधियाना, अमृतसर, अवंतीपुरा, बठिंडा, जालंधरमध्ये पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न. मात्र भारतातल्या 15 शहरातल्या लष्करी तळांवर हल्ल्याचा प्रयत्न फोल. पाककडून एलओसीवर वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू. पाकच्या गोळीबारात 16 निष्पाप भारतीयांचा मृत्यू. परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद घेत माहिती. भारताच्या दणक्यानंतर पाकिस्तानी खासदार संसदेत रडले. पाकिस्तान लष्कराचे निवृत्त मेजर ताहिर इक्बाल संसदेत रडले. अल्लाह सर्वसामान्यांचं रक्षण करो असं म्हणत रडले खासदार. भारताने बंद केलेल्या बगलिहार धरणाचे 2 दरवाजे उघडले. मुसळधार पावसामुळे चिनाब नदीचा जलस्तर वाढला. सिंधू जल करार स्थगित करत भारताने रोखलं होतं पाकिस्तानचं पाणी. अडचणीत सापडलेल्या पाकिस्तानला पावसामुळे अल्पसा दिलासा. पाकिस्तानातील मुरिदकेमधील भारतानं केलेल्या मिसाईल हल्ल्यानंतर मोठं नुकसान. दहशतवाद्यांचे अनेक तळ, सरकारी कार्यालय तसंच अनेक इमारती जमीनदोस्त झाल्याचं दृश्य समोर. पाकिस्तानातील ज्या भागात ऑपरेशन सिंदूर पार पडलं त्या भागातील सॅटेलाइट इमेजेस समोर. बागलपूरच्या जामिया मशीद परिसरातील हल्ले आधीची आणि हल्ल्यानंतरची दृश्य समोर. पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकनंतर श्रीनगर, जम्मू, लेह, चंदीगड, बिकानेरसह भारतातील 27 विमानतळं बंद. खबरदारी म्हणून सीमेलगत असलेली सगळी विमानतळं बंद. पाकिस्तानचं लाहोर एअरपोर्ट उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत बंद. भारताच्या ऑपरेशन सिंदूरशी पाकिस्तानमध्ये दहशत. बारामुला, कुपवाडा आणि उपविभाग शैक्षणिक संस्था राहणार बंद. श्रीनगर आणि अवंतीपुरा विमानतळाजवळ शाळा 9 आणि 10 मेला बंद राहतील. भारत पाकिस्तान तणाव वाढल्यानं प्रशासनाचा निर्णय. महाराष्ट्रातील सर्व आयटीआयच्या विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण देण्यात येणार. नवीन मंत्री मंगल प्रभात लोढांची माहिती. कोपरी आयटीआयच्या विद्यार्थ्यांना लोढांच्या उपस्थितीत देण्यात आलं प्रशिक्षण. भिवंडीच्या घुंगटनगर परिसरात पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या स्टेटसमुळे तरुण अटकेत. देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी केली तरुणाला अटक. सोशल मीडियाचा वापर जबाबदारीनं करावा, पोलीस प्रशासनाचं आवाहन. भारत पाकिस्तान वाढत्या तणावानंतर कोल्हापुरातील महिलांनी अंबाबाईला घातलं सगळं. सीमेवर शत्रूशी 2 हात करणाऱ्या भारतीय जवानांचं रक्षण कर, महिलांची प्रार्थना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.